बघा विद्यार्थी मित्र, भाषण सुरू करण्याच्या अगोदर मला काही विशेषणांनी सुरुवात करावी वाटते जी आजही जिवंत वाटतात. ज्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं त्या जिजामाई, ती जिजाई आपली आहे. ज्यांनी शिक्षणाची वाट दाखवली आपल्याला ती सावित्री आपली आहे. ज्यांनी लढायचं कसं हे शिकवलं ती झाशीची राणी आपली आहे. आणि माझ्यासमोर बसलेल्या या उद्याचं भविष्य घडवणारी प्रत्येक केतकेश्वराची आपली प्रत्येक विद्यार्थिनी ही आपली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती कवितके मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणाऱ्या सर्वच महिला भगिनी आणि उद्याचं भविष्य घडवणाऱ्या माझ्यासमोर बसलेल्या सर्वच रणरागिणी आणि आपल्या विद्यालयाचे अतिशय उत्साही विद्यार्थी, आजचा कार्यक्रम हा खास आहे, विशेष आहे. त्याचं कारण असं आहे की परवा झालेला महिला दिन तर आपण साजरा करतच आहोत, परंतु त्याचबरोबर आज ज्या मुली, तुम्ही आणि मागे बसलेल्या सर्वच भगिनी ज्या अभिमानाने बसलेल्या आहेत आणि त्या ज्यांच्यामुळे बसलेल्या आहेत त्या आपल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आणि सर्वप्रथम या महान माऊलीला मी वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. बघा विद्यार्थी मित्र, सगळ्यात आधी आपण एक छोटीशी कृती करूया. बघा, सर्वांनी डोळे झाका, शांत बसायचे, सर्वांनी डोळे झाकलेले. आणि बघा, जिच्यामुळे आपण या जगात आलो, जिने आपल्याला या जगात आणलं ती म्हणजे आपली आई. बघा, तिने तुमच्यासाठी काय काय केलं नसेल. आज सकाळी आवरून लवकर तुमचा डब्बा, शाळेची तयारी, स्वयंपाक सगळं काही केलं असेल. कधी ती आजारी असेल तेव्हा पाठी लवकर उठून तुमच्यासाठी तुमची शाळेची तयारी केली असेल. ती तुमच्यावर एवढं प्रेम करते, तुमच्यासाठी एवढं जगते, झिजते. तिचा चेहरा आठवा आणि एवढे तिचे थकलेले, कामाने थकलेले हात, परंतु तुमच्यावरती प्रेम करणारे तिचे हात आठवा. आता बघा, डोळे उघडा सर्वांनी. एकदा जोरदार आपल्या या आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व आईवरती प्रेम करताना त्यांनी टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा, पुढे लक्ष द्या. खऱ्या अर्थाने जेव्हा कधी असा महिला दिनासारखा कार्यक्रम येतो आणि माझ्यासारखा व्यक्ती तुम्हाला महिलांचं, आईचं, बहिणीचं, भगिनीचं महत्व सांगतो, तेव्हा आपल्याला चहा करणारी आई आठवते आणि रांगोळी काढणारी बहीण आठवते. परंतु विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थाने स्त्री किती सक्षम असते हे जर बघायचं झालं तर आपल्या समोर बसलेल्या, स्टेजवर बसलेल्या सर्व आपल्या शिक्षकांकडे बघा. म्हणजे माझे सर्व सहकारी शिक्षक बांधव अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, यात दोमत नाही. परंतु आपल्या मुलांचा अभ्यास घेऊन, घरचा स्वयंपाक करून, घर सांभाळून, घरातल्या प्रत्येक सदस्याला काय हवं नको हे पाहून शाळेतली सर्व जबाबदारी, सर्व काम प्रामाणिकपणे चोख पार पाडतात. ही लिलया, ही जी मल्टीटास्किंग काम आहे हे लिलया सांभाळतात. त्यासाठी या सर्वच महिला भगिनींना मी सलाम करतो. आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्र, तुमच्या शेजारी बसलेल्या मुलींना सुद्धा, आपल्या विद्यार्थिनींना सुद्धा कमी समजू नका. तुम्हाला वाटत असेल वर्गात आम्हीच काही सर्व करतो, आम्हालाच सगळं येतं, परंतु आपल्या या विद्यार्थिनींना कमी समजू नका. कारण जेव्हा परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा प्रथम 10 पैकी 9 या विद्यार्थिनीच असतात. आता आपली मुलं असं सांगितल्यावर म्हणतात, सर त्या मुलींचं अक्षर फार सुंदर असतं त्यामुळे त्यांना मार्क चांगले मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त अक्षर चांगलं असून मार्क मिळत नाही, तर त्यांच्याकडे जबरदस्त जिद्द आणि चिकाटी असते, त्यामुळं त्यांना ते आघाडीवर असतात. आजचंच उदाहरण घ्या. या भाषणाच्या कार्यक्रमामध्ये अनेक जणांनी भाषण केली, त्याच्यात एकही विद्यार्थी नव्हता, सगळ्या मुलीच होत्या. हे सगळं करत असताना खऱ्या अर्थाने महिला भगिनींनाही माझं सांगणं आहे की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या आवडी निवडी जपा, छंद जोपासा. फार काही करता नाही आलं तरी किमान
सायकल चालवायला शिका. ज्यांना सायकल चालवता येत असेल त्यांनी गाडी चालवायला शिका. ज्यांना गाडी चालवता येत असेल त्यांनी 4 चाकी गाडी चालवायला शिका. आणि ज्यांना तीही येत असेल तर मग ती इथल्या इथं चालवू नका, तर त्याच्यात बसून कुठेतरी फिरायला जा, जीवनाचा आनंद घ्या, एवढंच मी सांगेन. आणि जाता जाता ह्या स्त्रीचं महत्व सांगण्यासाठी मी एवढंच म्हणेल महिलाविषयी की ती आहे म्हणून जग आहे, ती आहे म्हणून जग आहे, ती आहे म्हणून जग आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला ती आहे म्हणून चांगलं रूप आलेलं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.